हुपरी व परिसरात वाढत चाललेल्या गांजा व इतर अंमली पदार्थांच्या विक्री प्रसारामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत असून या प्रकारावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। निवेदनात म्हटलंय की हुपरी शहरासह आसपासच्या भागात काही ठिकाणी गांजा व इतर अंमली पदार्थांची विक्री खुलेआम होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। त्यामुळे तरुण पिढी या व्यसनाच्या विळख्यात अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी तात्काळ छापे टाकून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी NDPS कायदा 1985 अंतर्गत दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच अंमली पदार्थ विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचं जाळं उद्ध्वस्त करावं अशी मागणीही करण्यात आली आहे। यासोबतच परिसरात नियमित गस्त वाढवून युवकांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। हिंदू जनजागृती समिती शिवानंद स्वामी, आदित्य शास्त्री, निळकंठ माने, नितीन काकडे, अखिल भारतीय हिंदू महासभा उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, शहर प्रमुख संजय पाटील, सुरेश इंगरोळे, नेताजी निकम, आपासाहेब देसाई, धनंजय धायगुडे, उदय बडवे, राजेंद्र उगले, वैभव लवटे, अक्षय चौगुले काका, सूर्यवंशी, विजय काशीद, किशोर कुंभार, दीपक बागल, शंकर पाटील, सुहास माने, सूर्यकांत रावण, सचिन सादळी, दादासाहेब कामते, उमेश लोंढे, शुभम पांढरबळे, अभि कांबळे मोठ्या संख्येनं हिंदुत्व कार्यकर्ते व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून पोलीस प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। मराठी न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंकणे।